मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 2 एप्रिल 2025. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील किती लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये ई बाईक टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 2. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यातील 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र सरकारने शहरामध्ये ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? ऑप्शन ए प्रताप सरनाईक, ऑप्शन बी रमानाथ झा, ऑप्शन सी आशिष शेलार, ऑप्शन डी अमोल कोल्हापुरे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी रमानाथ झा. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत? ऑप्शन ए रामेश्वर नाईक, ऑप्शन बी विश्वास पाटील, ऑप्शन सी मंगेश चिवटे, ऑप्शन डी ओमप्रकाश शेटे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ओमप्रकाश शेटे. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. भारताची संरक्षण साहित्याची निर्यात चालू आर्थिक वर्षात किती कोटी रुपयावर पोहोचली आहे? ऑप्शन ए 25,678, ऑप्शन बी 27,555, ऑप्शन सी 23,622, ऑप्शन डी 22,450. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 23,622. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. भारताने किती वर्षापर्यंत संरक्षण निर्यात 50,000 कोटीपर्यंत नेण्याची उद्दिष्ट ठेवले आहे? ऑप्शन ए 2027, ऑप्शन बी 2029, ऑप्शन सी 2028, ऑप्शन डी 2030. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2029. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. RBIच्या माहितीनुसार 2000च्या किती टक्के नोटा बँकिंग प्रणालीमध्ये परत आल्या आहे? ऑप्शन ए 98.21, ऑप्शन बी 97.77, ऑप्शन सी 96.88, ऑप्शन डी 95.55. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 98.21. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. वंदना कटारियाने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली असून ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए कबड्डी, ऑप्शन बी टेनिस, ऑप्शन सी बॅडमिंटन, ऑप्शन डी हॉकी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी हॉकी. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. देशभरात 2024-25 या आर्थिक वर्षात सारखेच उत्पादन किती लाख टनावर गेले आहे? ऑप्शन ए 240.78, ऑप्शन बी 247.61, ऑप्शन सी 244.56, ऑप्शन डी 243.67. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 247.61. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. वंदना कटारियाने हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली असून ती सर्वाधिक किती सामने खेळणारी भारतीय महिला हॉकीपटू ठरली आहे? ऑप्शन ए 321, ऑप्शन बी 325, ऑप्शन सी 327, ऑप्शन डी 320. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 320. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. वंदना कटारियाने हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली असून तिने किती गोल नोंदवले आहेत? ऑप्शन ए 150, ऑप्शन बी 155, ऑप्शन सी 158, ऑप्शन डी 157. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 158. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेच्या सर्व व्यवस्थापक म्हणून कोणी पदावर स्वीकारला आहे? ऑप्शन ए सायली भोयर, ऑप्शन बी पंकज कपूर, ऑप्शन सी पूनम अग्रवाल, ऑप्शन डी रोहित शर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सायली भोयर. त्याचा प्रश्न क्रमांक 13. राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाबरोबर करार केला आहे? ऑप्शन ए TCS, ऑप्शन बी रिलायन्स जिओ, ऑप्शन सी ट्विटर, ऑप्शन डी मायक्रोसॉफ्ट. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मायक्रोसॉफ्ट. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. चालू आर्थिक वर्षात देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन कोणत्या राज्यात झाले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र शासनाद्वारे 2 ते 4 मे 2025 दरम्यान कोणत्या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन ए महाबळेश्वर, ऑप्शन बी लोणावळा, ऑप्शन सी माथेरान, ऑप्शन डी गणपतीपुळे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाबळेश्वर. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र शासनाद्वारे कोणत्या कालावधी दरम्यान
महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन ए 1 ते 3 मे 2025, ऑप्शन बी 3 ते 5 मे 2025, ऑप्शन सी 2 ते 4 मे 2025, ऑप्शन डी 4 ते 6 मे 2025. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2 ते 4 मे 2025. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. मूडीजने 2025-26 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? ऑप्शन ए 6.5, ऑप्शन बी 6.7, ऑप्शन सी 6.8, ऑप्शन डी 6.9. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6.5. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. आशियाई हॉकी करंडक भारतात कोणत्या राज्यात होणार आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी झारखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बिहार. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. कोणत्या राज्यात भारतातील पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे? ऑप्शन ए तेलंगणा, ऑप्शन बी पश्चिम बंगाल, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन डी पश्चिम बंगाल. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. कोणत्या राज्याच्या सौदागरी ब्लॉक प्रिंटला GI टॅग प्राप्त झाले आहे? ऑप्शन ए हरियाणा, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गुजरात. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. सरहुल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन ए झारखंड, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी मेघालय, ऑप्शन डी सिक्कीम. याचा आन्सर आहे ऑप्शन ए झारखंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. भारतीय महिला हॉकीपटू वंदना कटारियाने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली असून ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी ओडिशा, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी पंजाब. याचा आन्सर आहे ऑप्शन सी उत्तराखंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 1 ते 8 एप्रिल, ऑप्शन बी 1 ते 7 एप्रिल, ऑप्शन सी 2 ते 9 एप्रिल, ऑप्शन डी 3 ते 10 एप्रिल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1 ते 7 एप्रिल. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. द ग्रेट कॉन्सिलिटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे बुक कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए शशी थरूर, ऑप्शन बी जयराम रमेश, ऑप्शन सी रामचंद्र गुहा, ऑप्शन डी संजीव चोपडा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी संजीव चोपडा. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. एक्झरसाइज टायगर ट्रायम्फ हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशांमध्ये होत आहे? ऑप्शन ए भारत आणि चीन, ऑप्शन बी भारत आणि श्रीलंका, ऑप्शन सी भारत आणि पाकिस्तान, ऑप्शन डी भारत आणि अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारत आणि अमेरिका. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.